श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंथाम टोपीच माला दंडक मंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमाम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूदतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंतम फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती मातपितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध निवेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्तो मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाची योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूण या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधी वृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वैल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन समाजे साष्टांग कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादी भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतीतून न पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गूढहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गूढहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साच्या आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांशी बैसवावे दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो
मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. अशी हजारो हजारो नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदा तटाकळाप्रती, जिची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो, येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथुनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो, तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदी आहो आनंदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येती साधू दिगंबर, लीला विग्रही येती वर्य. कमरेवरी ठेवून कर, दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे गाविद होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळपाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळपा करी आदर. योग यागादिक काही, चोळपाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती ते. चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकूनी, राव बोलला कायवानी, गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवर झाले नाही. आता जाऊनी लवलाई, भेटू तया येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती कुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृते, नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते, अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकिल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले येती. रूपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळपाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती करणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्ने, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. माया माये पसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक.
भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपूर्विती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणते होवस तसे. ऐसे तयांनी निंदिले. समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाप गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करिता कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शने केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले येतीवर्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गूढहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छदेका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु. अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत. स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी ते अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाची अंतरी विचारायसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृप वर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषलातून नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपती सह सगळेजण त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांशी पाहून भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटाचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. कैसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळपाप्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळपासी लागली आशा. तयाची अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळपाने कर जोडणी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल.
ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करुनी उत्तर चोळपा लागोनी काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकूनी भाविक भक्त पंचमोध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहावीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हसुनी मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेयासी आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवूनी येतेसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालूनी स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना गेला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत ते केले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्तीन वाचूनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारित कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृप कार्याची धरून हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागले. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गूढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्यायः समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांसी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतींचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांताविषयी काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे कोणी सत्वर येती राजे हसले. मुखे काही न बोलले वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हातो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान यांची वाढले ढोंग पूर्ण.
वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानती, नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी फारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले, निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे, आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडूनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुनी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतरी. तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी, काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानतोसी. मग ब्रह्मपद जाणीसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे. हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे. फुकट हातानयची बुवांप्रती पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला पळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गूढहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर तयांप्रती, सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिनी. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुख खोप भोग कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मणे संतर्पणे. बहुसाल दिधली दानी. आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी. त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी. रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण. मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांसी स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूर. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो. हे जाणूनी हित गोष्टी, मानसी विचारोनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती येती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गूढहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते. अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपे ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेसी गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशित. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. 22 द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती 22 इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांशी देईल सत्यवचन. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामीप्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथून उठले.
यवन स्मशानभूमीत आले येती राजे त्वरित एका नूतन खांचेत. निजले छाती टाकूनी सेवे करी शंकररावासी. म्हणती लीला करुणी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरासी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजे आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध. तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहले स्वामी राज वैद्य. व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्यांची काय करावे महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती तेथे गुन्हे गच्ची निश्चित. मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला गुन्हे गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असतिपय. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती जने वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहुनिया स्वप्न ऐशी गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाशे दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी ऐसे लागून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मी कर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून उद्गीत हो चित्ती. मग शिवराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगती कांतेसी तेही चित्ती तोशिली. 9 मास पूर्ण भरता कांता प्रसविली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोने संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिमान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघुंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणती गजाशी प्राण घेऊनी तत्वती. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपाणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते समयी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावणी. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगती दीक्षितांप्रती. तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले. परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्यांचे जाणतो.
होतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुन आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबर मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी. परतुनी येती ते माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमची सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटा काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपुले प्राक्तान भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्ता असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भेतरी. येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन जाणिले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातरी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयांसी मार्गावरी राहिले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदिती. आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान. केवी वर्णो मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन. स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. श्रोते सदा परिसोत. 11 गोडहा. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावा जगदुद्धार हरावया भुवार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुवासे वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी उपडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करुनी. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करुनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले.
या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारले भोजन. नित्य प्रातःकाळी उठवून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन स्वश्री स्वामी जवळ येऊनी. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे करणे. मागून या मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करोनी अक्कलकोटी राहिले. चोळपा आधी करोन सेवेकरी बहुतजन. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही स्त्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपसात भांडण होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहुनी नाना युक्ती योजनी मोडून टाकले भांडण. एकचित्ते सर्व केले, बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी, भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली, ती पाहता उकरून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून. पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून. स्वामी सेवे करणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगी बाळप्पासी शंकर पूजन वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थी दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन, ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोले कुण बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थन दिती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचलली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी, ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयापती, करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत. 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी, लज्जा वाटत असे तयासी. तयाते एके समयासी, काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सन्निधी गुरु. असे जाण निरंतरू, ऐसा बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठवले. त्यापासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी. गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे तोडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला. एकतपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असते आनंदात. वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येत सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती.
चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलले जमादार पुसे चोळप्पा करणे. जबाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूण कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करुणीया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे येते थे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकिली आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळप्पा, तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीना आले मानसी, श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले, बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीत ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवत जपाचा. काढून दिले बाळप्पासी, आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणाशी, मानी नाशी जाहली. सुंदरा बाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिराणीची प्रीती बाहीवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी, बाईसी दूर करावे. परिराणीस भिवूनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजला. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलतीय. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असेल रूपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलतले तयासी, द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझे पाया, विष्णू शंकर वंदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गूढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुनी प्रातकर्मी आटपूनी, मग बैसावे आसनी. भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुनी मन घालावे शुद्धदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन तारा या अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन.
तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पय. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता इंद्र, अष्ट दिक्पालादी समग्र. तूच रूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवा आणि होता. दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आधी मध्याग्र, कोठे नसे पाहता. अस्वनीय निर्गुण, रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती. सहस्त्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा, दासाकडे पाहावे. आताही तुकी प्रार्थना, आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री या मीना, आश्रय देईजे सदैव. पापन ताप आणि दैन्य, सर्व जावो निरसोन. इहलोकी सौख्य देऊन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याची पावावयात पैलतीर. त्वन्नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रकटोपय. शांती मनी सदा वसो, वृथा अभिमान नसो. सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त बसो. वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, भजन तुझे उत्तम. तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता. अंगीन यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था. संतोषुनी तत्वता, वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषक, विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ, ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा. अहोरात्र तेने स्वरवर्था पायुजे. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती जयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकूत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गूढहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पापतायप दैन्य वाळता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवून, अंती दाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती, नसेची तयांची आज चित्ती. सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करते स्वामी भक्ती, जन हास्ती तयांते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत. दारिद्र्य पेढीला बहुत, दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटकशय्या करुनी, तियेवर केले शयन. ऐसे नवल देखोनी, लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुनी, दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती. वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी, मन जडले तैपासुनी. राहू लागला निशिदिन, स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता. करी तसे आकांता, म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी, दृष्टोत्तरे बोले तयासी. म्हणे सोडिले संसाराशी, वेड काय लागले. परी बसप्पाची चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत, नसे चाड कुणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात. घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी. भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाची चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्शा सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखील सर्प समूह चुहीकडे. वृक्ष शाखा अवलोकी, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पहा, तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशा परी, भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले,
भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घे, न करी अनुमान काही, दैव तुझे उदयले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडळूनी सर्पात्वरित, सत्वर उचलून घेत तो सर्प झाले गुप्त. तेजेही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामामाजी आले. बसपा सहित बसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसपा सोडून पाहत, तो त्यात सुवर्ण दिसत. सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे तो सत्वर, सुखी करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यांतरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गुढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत, अक्कलकोट वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत नांदत, निर्वाह करीत नोकरीनं. कोकण प्राती राजापूर तालुक्यात एटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करता व्यापार, त्यात तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोट येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीतात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे ते नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होती अब्रुशी, बट्टा लागेला मुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज झाले काही, निघाले माझे दिवाळे, यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होईन मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करते, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी, शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिधले, पंडिताराम म्हटले. गजानना शिव नाम दिधले, मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले, मंत्र म्हणून ते एक. श्लोक: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदात पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतित तोयम यथा गच्छितम सागरम, सर्व देव नमस्कारः केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. तयांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोले तयान लागून, त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. ते आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा, पायी वागवी भक्त सखा. दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे तयांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्ता सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झाला आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडून. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्तीत वर्ण धरावा. आज्ञा ऐकून या ऐसी आनंदे झाला मनासी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलावले. संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे तयांची कांता. ती करी बहुत आकांता. घेत उर बडवणी, विनविते जोडोनी कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून देवा प्राणप्रिय. ऐसे उत्तरेचे उत्तर ऐकून या स्वामी कुमार. समाधान बहुत प्रकार करी तसे तेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गूढहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसायाने स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकर. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सूत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी याची पिछाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिसाचे लागले थोर माझेनी दूर नव्हेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ती स्वामी सुताची जन्नी अक्कल कुठे येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कमाटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसीची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से. कोणी ऐके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदती स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट निगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारला. मना माझी धरून कामना कोणी येताची दर्शना. त्याची समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्यांप्रती मनातली खून सांगती. ऐकुनी जन चकित होती वर्णिती विख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन त्या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनी आणावे. पाहून या समर्थांची उल्हास सुताची मानसी. धरून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहून आनंदले समर्थ म्हणी. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. पण समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदत. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तो हृदयी वास करू निश्चयी. चिंता न करावी काही. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थात. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे. परिसूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थे त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाहीये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडव की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ कीर्ती विचित्र करणी. बैसले स्नान करुनी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आला तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर.
तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनी आल्या पाहि बोलल्या काय समर्थन ते सुत आपला भक्त असूनी अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मगनीला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भो दधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोद सप्तदशोध्याय गुढहा श्री भगवत चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशायन महा. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीत अति समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पांखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थक म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोने लपवून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेल. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसूत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ आज्ञानं दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाला याची आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नका. त्याप्रमाणे बाई करती दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कुठे जाईल. केजगाव मोगलाई तर तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांते ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजला घे. समर्थ वृत्त ऐकूनी म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल ते भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करती यासी थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करीती नकार म्हणेची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयसी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणोनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेची. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ती. हृदय प्रगटला ज्ञान सविता आज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेची जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकलं आपण मारून इतकीचे पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयीत लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलवले काय सांगितले तयासी. अनसुया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पाताला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती अहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकोनी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गुढहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चया. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रीय नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती आजरामर राहिली. कृष्णा ताटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समजत. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील.
केले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञा चक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकतात तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जण असो झाली. काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्ष पोटीने सामावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधली. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न दयाला. बहुत धर्मकृत्य केले दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषित पाळोनी. तियेची द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूर भोवनी अंती जासी सुखाने. एकूणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती नामी असोनी विपरीत. केवी करीतील परी अंतरीची खुन. येती तत्काळ जाणोनी पाहू लागले अधोवदन. एक न बोलावे असो तेव्हापासून. सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य केली बहु यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छिते कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्त दर्शनाती पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतीला. जाऊनी बैसला दूर श्रेणी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसे जे आला परस्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थाची. असं स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजश्री सरदार. मायापाशी तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिने करीत ते आनंदाने. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी श्री चरणी धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याची न्यावे तो त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशे लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गूढ हा. स्त्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहारा सर्वेश्वरा वरुडया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोण एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ. एक दर्शनासी दर्श समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ येते वदते हास्य वदन करुणे. फकीरा ते देई खाना तेने पुरविले सर्व कामना. पक्वाने करून नाना इच्छिच्छ भोजन द्यायचे. गृहस्थी आज्ञा मानून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तयांचे. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाती सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परित गृहस्थाचे मन सांशक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. याती मादी पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चिती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसल्या.
त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरल्या, तत्काळ मुंबईस आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पाही ग्रस्त पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला. आसनावरी बैसल्या 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थपणे आनंदला. बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांची वचन सत्य गृहस्थ आला प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशायन मा. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनान करणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जडदेह. त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुसान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाली निजरूपी. षटचक्राते भेदुनी ब्रह्मरंध्रात छेदुनी. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नानापरी तोरणीला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखी करून आकरंद ततो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. ते तिची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर सेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. ज्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धी अर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्याय. तारावाया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. ते तिचा महिमा केवर्णीला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोदसी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभारासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी 10वीला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवरी भक्ती चढली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत त्यासी बांधला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केले. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायत. ते एकता पुनीत श्रोते होते सत्तेची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांश रूपे सत्यपाय एक गृहस्थ निर्धन. त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशी संपूर्ण ग्रंथ केला हा. बळवंत नामे माझे पिता. पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र. त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त. त्याची वाढव विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंत मोक्षपद मिळवत. अंगी सर्वदा विनय वसो व्रथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दया कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला. बाल सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ.